आज वसमत शहरात देवकृपा एंटरप्राइजेस अँड सोलर सोल्युशन या अत्याधुनिक उपक्रमाचा भव्य शुभारंभ सोहळा मोठ्या उत्साहात पार पडला। या कार्यक्रमाचे उद्घाटन वसमतचे लोकप्रिय आमदार राजू भैया नवघरे यांच्या हस्ते करण्यात आले। यावेळी बालूमामा ढोरे, तानाजी बेंडे, डॉक्टर बालासाहेब सेलुकर यांच्यासह अनेक मान्यवरांची उपस्थिती कार्यक्रमाला लाभली। उपस्थित मान्यवरांनी सोलार ऊर्जा ही काळाची गरज असल्याचे सांगत अशा उपक्रमांमुळे ग्रामीण भागातही ऊर्जा स्वावलंबनाचा मार्ग मोकळा होणार असल्याचे मत व्यक्त केले। आजच्या आधुनिक युगात सोलार ऊर्जा हा केवळ पर्याय नसून अत्यावश्यक घटक बनला आहे। वाढत्या वीज दर आणि पर्यावरणीय संकटाच्या पार्श्वभूमीवर सोलार सोल्युशन्सकडे लोकांचा कल वाढत असून देवकृपा एंटरप्राइजेस हा उपक्रम निश्चितच वसमत परिसरासाठी फायदेशीर ठरणार आहे। कार्यक्रमाच्या शेवटी अच्युतराव वामनराव बेंडे व तेजस अच्युतराव बेंडे यांनी उपस्थित मान्यवरांचे व नागरिकांचे आभार मानले। तसेच गावातील प्रतिष्ठित ओंकार बेंडे व इतर मान्यवरांसह मोठ्या संख्येने नागरिकांनी या सोहळ्यास उत्स्फूर्त प्रतिसाद दिला। आमच्या गावातील तेजस अच्युत बेंडे हा आदित्य होतकरू मुलगा यांनी आपल्या परिस्थितीवर मात करून वसमत या ठिकाणी सर्व लोकांच्या सुविधेसाठी सोलार, आज काळाची जी गरज आहे सोलार सिस्टम बसवणे घरावर, खूप लोकांना बसवायचे परंतु त्यांना अशी माहिती नसल्यामुळे काही ते व्यवस्थित येत नाही। तर तोच हा एक कन्स्ट्रक्शनली म्हणून सर्व कंपन्यांचे अडाणी, टाटा, लुमिनस सर्वच कंपन्यांचे घरावरचे सोलारचे काम हा योग्य दरामध्ये आणि सबसिडी काढून देण्यासकट, फॉर्म भरण्यासकट हा व्यक्ती आपला इथे करून देण्यात इथे आपला पर्याय निवडलेला आहे त्यांनी। आणि ह्या मार्फतमध्ये, या ऑफिसच्या मार्फतमध्ये सर्वांना आता योग्य दरामध्ये आणि मुबलक पैशामध्ये घरावर सोलार सिस्टम बसेल। आणि सगळ्यात मोठी अडचण जी होती ती सबसिडी काढून देण्यामध्ये सुद्धा यांचाच वाटा असल्यामुळे ते एक सोपं काम होऊन गेलेलं आहे। सोलार सोल्युशनचा आज उद्घाटन समारंभ आमदार साहेबांच्या हाताने झालेला आहे। तरी आपल्याकडे सर्व कंपनीचे काम केले जातील, अडाणी, टाटा, वारी, ल्युमिनस योग्य दरात मुबलक, म्हणजे आपण सबसिडी सहित काम करून देऊ, गव्हर्नमेंटच्या सबसिडी। आणि आपल्याकडे इन्स्टॉलेशन साठी चांगली पुण्याची इंजिनिअरिंग टीम आहे। आपलं ठिकाण आहे सेलुकर कॉम्प्लेक्स, शिवम हॉस्पिटलच्या बाजूला।